सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेच्या दोषमुक्तीच्या अर्जावर शुक्रवारी सरकार पक्षाने म्हणणे सादर केले। आता 21 नोव्हेंबर रोजी दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद होणार आहे। त्यानंतर दोषमुक्तीच्या अर्जावर सुनावणी होईल। डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या मनीषा मुसळे माने हिने या गुन्ह्यात दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात सादर केलाय। त्याचबरोबर वळसंकर कुटुंबियांसोबत इतर काही लोकांचे मोबाईल सीडीआर जतन करण्याची मागणी केली होती। त्यावर न्यायालयाने 27 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेतली। सरकार पक्षाने म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली। त्यानंतर शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली। दोषमुक्तीचा अर्ज आणि सीडीआर बाबत सरकारी पक्षाने तसेच तपास अधिकाऱ्यांनी म्हणणे सादर केले। मनीषा वकिलांनी केलेले तीनही अर्ज फेटाळण्याची मागणी सरकार पक्षाने केली। अर्जात नमूद सर्व साक्षीदारांचे सीडीआर व एसडीआर मिळवण्याकरिता पत्रव्यवहार केला असून सदर सीडीआर व एसडीआर प्राप्त होताच ते न्यायालयात सादर करण्यास तयार आहेत। त्यामुळे तो अर्ज फेटाळावा तसेच मनीषा मोबाईल देण्यात येऊ नये अशी हरकत सरकारी वकिलांनी घेतली। दरम्यान न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी दोन्ही बाजूंना युक्तिवादासाठी 21 नोव्हेंबर ही तारीख दिली। या खटल्यात मनीषा मुसळे माने हिच्यातर्फे ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत हे काम पाहत आहेत।